त्याचबरोबर पुन्हा आणखी एक असाच नरक आहे, त्या नरकाचं नाव आहे महारौरव नावाचा नरक। या महारौरव नावाच्या नरकामध्ये जीवाला का जावं लागतं तर भागवतकारांनी त्याचं वर्णन केलं। जो व्यक्ती काय करतो, दुसऱ्या कोणाची पर्वा न करता स्वतःच आपलं काय भरतो, पोट भरतो आणि एकटाच खातो, दुसऱ्याची त्याला काही घेणं देणं नाही। जग कुठं उपाशी मरतंय किंवा आपल्या समोर एखादा व्यक्ती बसलाय आणि त्याला आपण अर्धी भाकरी देत नाही आणि आपणच खातो, जर दुसऱ्याला न देता अन्न खाल्लं आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवला, पालन पोषण केलं तर शास्त्र सांगतं ते सुद्धा पाप आहे। आणि म्हणून पहिले लोक, जुन्या काळातली आपली माणसं, मायमाऊल्या सकाळी स्वयंपाक करायला जरी बसल्या तरी स्वयंपाक करत असताना त्या काय करायच्या, पहिली भाकरीची एवढी एवढी चिपटी करायच्या। का? तो यज्ञ आहे। कारण या लोकांना दिल्याशिवाय संसारातल्या जीवाला हे अन्न खाण्याची सुद्धा काय नाही, परवानगी नाही। म्हणून जुन्या म्हाताऱ्या मायमाऊल्या भाकरी करताना एवढी एवढी चिपटी करायच्या आणि कुठे टाकायच्या, चुलीत टाकायच्या। का टाकायच्या तर तो अग्नियज्ञ, तो कसला यज्ञ, अग्नियज्ञ। त्या अग्नियज्ञामध्ये जर असं करून टाकलं तर काय होतं, महाराज म्हणतात तो अग्नियज्ञ होतो, मग तो अन्न खायला व्यावहारिक संसारिक जीवाला त्याची परवानगी। आणि जर असं न करता किंवा माणसं आपल्याकडे पद्धत आहे की समोर एखादा व्यक्ती असला तर आपल्यातलं एक घास का होईना आपण त्याला काय करतो, देतो। का? आपलं धर्म सांगतंय, ते शास्त्र सांगतंय की दुसऱ्याला दिल्याशिवाय तुम्ही अन्नाचा घास सुद्धा खायचा नाही। भले मग तुम्ही एक घास द्या, तुमच्यातली चतकोर भाकरी द्या। आणि जर असं न देता स्वतः जर पोट भरत राहिला आणि दुसऱ्याला काहीच नाही दिलं, मीच कसं मुकाट्या खाऊ, गुपचूप खाऊ, कोणाला न देता चोरून खाऊ, असं जर ठरवलं तर महाराज म्हणतात त्याचं काय भोगावं लागतंय, पाप भोगावं लागतंय। आणि कोणत्या नरकात जाऊन पडावं लागतंय, महारौरव नावाच्या नरकात। मग तिथं काय करतात, त्या नरकामध्ये सुद्धा असेच रुरु नावाचे जीव आहे आणि ते काय करतात, शरीराचं मांस खातात। आणि मग तिथं याला नेऊन टाकल्या जातं आणि तिथं याच्या शरीराचे काय तोडतात, मांस तोडतात, लचके तोडतात आणि भयंकर यातना होते। मग त्याला आठवतं, अरे इथं तर मी कोणालाच काही न देता खाल्लं। म्हणून तर आमच्या तुकोबारायांचं प्रमाण आहे की बाबांनो, भुकेल्यासी अन्न तानेल्या जीवन, भूतदया गाई पशूंचे पालन तानेल्या जीवन वणा माझे। ज्याला भूक लागली त्याला अन्न दिलं पाहिजे, ज्याला तहान लागली त्याला काय दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे। आणि म्हणून हा महारौरव नावाच्या नरकांचं वर्णन केलं।